सध्या चलत चाललेलो आहे वर. रिक्षा तरी जात नाही आमची वर, कारण की आम्ही आता इथून वर जाणार आहे. असं सध्या तुम्ही बघू शकता. आता हे अशा प्रकारे आम्ही ट्रॅकिंगवर चाललेलो आहे. वर चाललेलं आहे. तर धापा तर भरपूर भरलेत. तर सध्या खूप रानावनात अशा प्रकारे आम्ही जम थकलेलो आहे. घसा सुकलेला आहे पाक. बघा अशा इच्छेतून आम्ही वर आलेलो आहे पाक. ते बघा पब्लिक. आमचे मामा आणि मावसभाऊ खालीच राहिले. आता आम्ही तरी इथून 1.5 तास लागेल वर जायला. 1.5 तासात वर जातो आहे. आत्ताच मस्ती झिरली. फुल जाम लयवर आहे अजून. तुम्हाला दाखवतो. किती लांब आहे सांगा तेवढं. जेवढं चढलं एवढंच लांब आहे. पास त्याच्यावर नाही.
दम भरलेला आहे जाम. तर अशा तऱ्हेने मी कंप्लीट अर्ध्या रस्त्यात पोचलेलो आहे. इथून कमीत कमी अजून तासभर जाईन रोड, कारण की तुम्हाला दाखवतो थांबा. ते तिथं वर किल्ला आहे, त्या किल्ल्यावर थांबा. रोडचं जजमेंट व्हायला लागले. रोड कुठं नाही काही कळेना मला. तुम्हाला बरोबर जातो मी वर. चाला भावानो, फुल दम भरलेला आहे जाम. भावानो, कमीत कमी मी माझ्यापर्यंत आलो आहे. अजून एवढाच रोड आहे वर, कारण की हा पहिल्यांदा मी बघायला चाललो आहे सिंहगड. माझी फर्स्ट टाईम आहे सिंहगड रोडला जायची. अजून तरी ह्याच्या अगोदर मी कधी सिंहगडला गेलो नाही, हे फर्स्ट टाईम आहे. तर आता थोडाच राहिलं आहे ते तिथे गेलो की सिंहगड आलं. चालतंय, बघू पुढं काय काय होतं अजून. हा ब्लॉग कंटिन्यू बघा. आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. तर पहिल्यांदा मी कुठंतरी ट्रॅकिंगला चाललो आहे आणि फर्स्ट ब्लॉग आहे माझा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक कमेंट शेअर भरपूर करा. तर सध्या आता आम्ही वर पोचायला टाईम आहे अजून. तर चला भेटू परत. हा रोड आणि त्या टावरपाशी गड आहे. चला, तर बघू शकतो बाबांनो. अशा तरी मी ट्रेकिंगला आलो होतो. मध्ये रस्त्यापर्यंत आलेलो आहे मी. आता इथून मला वर जायचं आहे गडापर्यंत. तर तुम्ही बघू शकता पूर्ण रस्ता डोंगर रस्त्यात नाही, कारण की माझं फर्स्ट टाईम आहे. मी इथं पहिल्यांदा आलो आहे आणि इतका बेकार दम लागला आहे. सध्या माझ्यापाशी पाणी बी नाही आहे, कारण की माझे मामा आणि भाऊ खालीच राहिले, ते आले नाहीत वर. कारण की मला जायचं होतं वर. मी फर्स्ट टाईम आलो आहे, मला बघायचं होतं. तर मी असं वर आलेलो आहे. आता मध्ये थांबलो आहे मी. तुम्हाला ते टावर दिसतो का? त्या टावरला गड आहे. अजून कमीत कमी अर्धा पाऊण तास जाईल मला तिथपर्यंत जायला. तर बघू शकता. तर आता मी निघालो. त्याला टाटा. तरी चलतोय अजून रोड मी भरपूर लांब आहे. असं वाटतं की 3 किलोमीटरचा रोड आहे असा. पण असा विषय आहे की चढ आहे भरपूर खूप. आणि त्या चढाने वर चढायचं म्हणलं की हा बापरे, जवळच आहे. आता थोडे 10-15 मिनटात जातो मी वर. तर भरपूर लांब आहे. खाली बघू शकता की इथून काय दिसू शकत नाही, कारण उन्हामुळे सगळं पॅक होते. तर मी वर जातो आता, वर चढतो. चला, तर बघा तो तिथं दरवाजा. आपण आता सध्या दरवाजापर्यंत आलेलो आहे. आता तिथून पुढं बघूया तो किल्लाची. चला बघूया तिथपर्यंत आपण. आणि इकडे थांबा, खाली दाखवतो तुम्हाला मी कुठून आलो ते बघा. ते कुठून आलो आहे मी, खालून. त्या तिथं मी तिथं रिक्षा लावली आहे, तिथून वर आलो चलत. चला बाय, वर भेटूया, निवांत बोलून बसूया. म्हणजे आपण आता मेन गेटपर्यंत पोचलेलो आहे. मेन गेट बघू शकता सध्या इथं आहे मेन गेट. एवढ्या खालून मी आलेलो आहे. तर बघा वर अशा तऱ्हेने रोड आहे. आता वर आलेलो आहे मी पाक मेन गेटपर्यंत. तिथून बघू शकता तुम्ही त्या साईडवरून आलेलो आहे. तर चला वर बघूया काय सिस्टीम आहे काय. चला
इथून ते असं दुसरा रोड आले. सिस्टीम अशी आहे, बघू शकता तुम्ही. हे असं घोड्याच्या पाक्याचे मी एवढं की मला काही माहीत नाही आहे, मी फर्स्ट टाईम आलो इथे. काहीतरी बघा हे असं आहे सगळीकडे. तर तुम्हाला आज दाखवून जातो काय विषय इथे. फायनली गडावर पोहोचलो. आता कल्याण दरवाजा देवटाकडे चाललो आहे. बघू काय होते काय नाही ते, काय विषय आहे ते. चालू हाती टाकावं लागलं तर सध्या बहुत म्हणजे खूप मजा वाटते इथं, कारण की भरपूर मोठी हिर आहे इथं. फुल मजा येते हत्ती टाकावर. तर आपण जाऊया पुढं, बघू काय होते काय नाही. हे हत्ती टाक आहे, तर चला पुढे जाऊया. तर मला काही माहीत नाही आहे सध्या. बघा तुम्ही बघा इच्छितो हे असं आहे हे सगळं विषय. बघूया वारा बिरा गार वारा सुद्धा आहे सगळीकडे. बघूया आपण. नाही मला काय कुठं आलोय मी इथे, विषय काय कळ नाही मला. आणि आत्ताच मामाचा आणि भावाचा फोन आला होता, ते बी वर आलेत हळूहळू. मित्र आलोय वर, त्यात का विषयच नाही. कारण की आता हे तिसरीकडे कुठेतरी निघलो, अजून तलावाकडेच निघलोय मी सध्या. तलावाकडे तर अजून निघलो आहे. आता हे तलाव कोणतं आहे? वस्तू संग्रहालय राजाराम महाराज समाधी आहे. तर इथे अजून एक तलाव आलेला आहे. तर हा विषय असा आहे, आता कुणीकडे जाऊ हे कळ ना मला. आता इकडे काय MIDC सिंहगड, ते MIDC तुम्ही बघू शकता. तो तिथं एक अजून तळे. आता काय करणार, जिकडं जाईन तिकडे तळेत. आणि मस्त वाटतंय, वातावरणात खूप मज्जा येते. आणि आता असा विषय आहे की सारखं सारखं होटा लागले. आणि चलत भरपूर खूप लांब आहे. तरी ज्याला चलत यायचं त्यांनी येऊ शकता चलत, कारण की मज्जा येते. चालताना खूप मज्जा येते, फुल मज्जा येते. आणि सध्या आता मी एकटाच आहे इकडे कोणी सुद्धा नाही आहे. तर आता निघालो आहे मी, भावाकडे. मी भाव थांबला आहे तिथं, समाधीपाशी थांबलेला आहे. आता मी तिकडे चाललो आहे. तरी चला जाऊया आपण तिकडे समाधीकडे. तर यांचा हात गमवल्याची जागा. तर बघा यांचं बघा हात, इथून तुम्ही बघू शकता. हे नरवीर तानाजी मालुसरे यांचा हात गमवल्याची जागा. इथून जागा जी आहे ते इथून गमलेला आहे हात. ते मला बी काही माहीत नाही, ते पुरुषी काही माहीत नाही, पण माहिती आहे थोडं. तरी बघूया, चला आपण पुढे जाऊन काय होते काय नाही ते अजून बघूया. खूप मज्जा येते इथं सगळीकडे.
इतिहास खूप भरलेला आहे इथं. चला तर बघूया पुढे अजून काय 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 आहे ते. आणि राहिलेलो आहे एकटाच मी आता, तिकडं कोणी सुद्धा नाही आहे. तर आता इकडे या बघूया काय काय आहे अजून. खूप मजा येते कारण की इकडं फिरण्याची संधी खूप आहे आणि खूप ह्याच्यामध्ये आलेलं आहे. अजून एकदा मी इकडंच आलेलो आहे दुसरं खुला रंगमंचाकडे आलेलो आहे. आता इकडं खुला रंगमंच आहे काय, खूप 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 भारी वाटतं. तरी बघूया चला. मी खूप फर्स्ट टाईम आलो आहे म्हणून माझी इच्छा झाली की बनवावी म्हणून. तर बघू शकता हे आम्ही इकडून आलेलो आहे वर, इकडून चलत चलत आलेलो आहे वर, इकडे वर आलेलो आहे. आणि तुम्हाला सांगू इच्छितो की हा टावरसाठी मी खूप खूप हिंडलो ह्या टावरसाठी. चला तर पुढे या बघूया अजून काय आहे. बघा तुम्ही इतक्या भुयारी आहेत की इतक्या खूप भुयारी आहेत इकडं तिकडं खूप असे एन्जॉयसाठी. हे राजाराम महाराजांची समाधी आहे. तरी बघू शकता तुम्ही हे काय आहे हे बघा तुम्ही. आता कसं आहे इथं त्या पाण्याचं शेवाळ झालेलं आहे. आता हे महाराजांची समाधी आहे, राजाराम महाराजांची समाधी. चला तर जाऊया. हो का इकडं बी आहे आणि इकडं फुल भरलेलं आहे, गच्च भरलेलं आहे. तर चला आपण जाऊया वर, आता बघूया अजून पुढं काय काय आहे काय काय नाही ते. गड किल्ले स्वराज्याची काय सांगू नवलाई. राया शिवरायांच्या किल्ल्यांची सफर देशील का. मला दाऊनी शिवनेरी किल्ला रायगडावर नेशील का. राया शिवरायांच्या किल्ल्यांची सफर देशील का. मला दाऊनी शिवनेरी किल्ला रायगडावर नेशील का. मला दाखवा ना राया नावाना. आज मी आता भेटले बघा हे 2 तासानंतर भेटलेत. आता हे आज मी सैर करून पाकाळली होती, गायब झाली ती मला सोडून. ही आता गावली ती परत यायचं का. येतं का परत. आता उतरताना सांग जरा सापडलेलं अंधार होईल 8 वाजता उतरताना सापडलं जंगल तर ठीक म्हणा 8 वाजता उतरताना. आता नाही आता आपण हे जाऊ एसटी एसटी जाऊ खाली. तर आता सगळे निघालो आम्ही. आता अंधाराचं खाली चाललोय आता, कारण की आमची गाडी वर आणून दिली नाही.
पोलिसांनी आमच्यातला एक माणूस आता सध्या पाठीमागेच राहिलेला आहे. निघालं आमच्यातला एक माणूस सध्या ते सारखा आता बी गाळायची शक्यता आहे. आता अंधार पडण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे आम्ही जरा कैरी आता खाली खायची निघालेलो आहे. शक्यता मूड झालेला आहे आता. कैरी खाणार आहे तर. कैरी? आहे ना, ये ना वाटी कैरी. तर चला आता आता रात्रीचा ट्रेकिंग चालू आमचे मामा आम्हाला थोडं हे करणार आहेत. स्नॅक्स स्नॅक्स थोडं बोरी बेल घ्यायची. चला आता खाली चाललेलो आहे आता डिगी डिगी चाललोय आता आम्ही आमच्या गाडीकडे. आमची गाडी खाली लावलेली आहे का नाही काय माहिती. तवेरा गाडी खाली पार्किंग केलेली आहे आम्ही. भेटली तर बघू. चला बाय. ओके बाय. तर भावांनो अशी परिस्थिती आली आमच्यावर बी कधी आता उतरतोय. बघा अंधारी हिंदाराचं आत्ताच्या कमीत कमी बघा संध्याकाळचे 7 वाजले ते का. आणि आता आम्ही अंदाजचं निघलेलो आहे खाली. 3 ते 4 किलोमीटर घाट आहे. चलत चलत जायचंय. आणि आलेल्या रस्त्याने आम्ही रिटर्न चाललो आहे बघा. आणि अंधारी हिंदाराचं खूप वाईट परिस्थिती चालली आहे. आताशी एक बघू इच्छिता बघा ही काय परिस्थिती बिकट चालली आहे. ए रोड बघा इकडून कुठून बी नका शिरू येड्यानो. आता शिक रेंज आली बघा खरं मोबाईलला. चला सध्या आता आम्ही खूप अंधाराचा 8 वाजलेला आहे सध्या. तुम्ही बघू शकता की हे सगळं कुठं कुठं माणसं आहेत बघा. सगळे अंधाराचे यायला लागलेले आहेत. ट्रॅकिंग सिस्टीम आहे हे. हाय पब्लिक, संध्याकाळचे 7:30 वाजलेत आणि सध्या ट्रॅकिंगवर आहे मी. भरपूर लांब आलेलो आहे वरून. अजून कमीत कमी तासभर लागेल वर. तुम्ही बघू शकता उपर सगळे बघा माणसं सगळे रस्त्याने यायला लागले. सध्या आता मध्ये वाटत आलेलो आहे मी. तुम्ही बघू शकता की अंधाराचा अंधार आहे सगळीकडे आणि इथून खाली भरपूर लांब जायचे. तर चला या बघूया आता ही रात्रीची सफर कशी अंधार इंधाराची भरपूर कुटमुट झाले. चला बघूया. संध्याकाळच्या बरोबर 7:30 वाजलेले आहेत. आम्ही अंधार इंधाराची सफर चालू आहे. सिंहगडावरून खाली उतरतोय आता सध्या. सिंहगडावरून खाली आलोय. तर चला या बघूया पुढचा रस्ता कसा आहे कसा नाही ते. चला गडाच्या खाली पोहोचतोय. कशी परिस्थिती बघा सिंहगडला यायची परिस्थिती. भरपूर अशा वन्य रस्त्यात आलेली ती. पोहोचतोय आता आम्ही आमच्या मर्सिडीज पाशी.